छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार. माफ करा, पण मला करता येणार नाही तुम्हाला वाकून मानाचा त्रिवार मुजरा. कारण मी मुजरा करायला वाकेल आणि माझ्यावर पडतील बघा नजरा. हे थोडं खटकेल वाटेल, हे आपल्या महाराष्ट्रात नेमकं चाललं तरी काय. पण दुर्दैवाने आता घरात, शाळेत आणि हॉस्पिटलमध्येही सुरक्षित राहिली नाही कोणाची मुलगी, बहीण आणि माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतंय. एकटा आला असता तर नडताही आलं असतं, पण झुंडीपुढे आता नमायलाच लागतंय. नराधम सारे मनसोक्त उपभोग तर घेतातच, पण नंतर जीवाशीही मारतात. शिक्षा राहिली लांबच, फक्त बघावे तेव्हा मेणबत्ती घेऊन कॅन्डल मार्च रोडवरती चालतात. अत्याचार होतो अवघ्या 10 ते 15 मिनिटात, पण नंतर न्यायासाठी मात्र कित्येक वर्ष थांबावं लागतं. न्यायालयाच्या प्रत्येक पायरीवर पुन्हा पुन्हा आणि पुन्हा एकजीव करून ते सर्व काही परत परत सांगावं लागतं. महाराज, तुमच्या कीर्तिवंत शिवराज्याभिषेकाचे आम्ही फक्त आणि फक्त धडेच वाचले. स्त्री सन्मानाबद्दल तुमचे कित्येक शूरवीर पराक्रम ऐकले, पण त्यातून आम्ही मात्र काहीच नाही शिकलो. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला ते काही पेललेच नाही. वाईट वाटतं महाराज. अहो, पण नुसत्याच दिवसाआड येणाऱ्या पेपरमधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यात दाटते. महाराज, आता तुमचा अवतार आम्हा स्त्रियांना हवा आहे. तिथल्या तिथेच फैसला देईल असं शासन आम्हाला हवं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजा रे, माझ्या शिव